अशा पद्धतीनं दावा केला जातोय आणि दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग झाल्याचा हा मोठा दावा आहे। अधिक माहिती घेतोय कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। मात्र त्याचबरोबरीनं उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ। उज्ज्वल निकम जी मोठा दावा केला जातोय आणि प्रचंड चर्चांना उधाण आलेले आहे। मात्र सोशल मीडियावरती हा दावा होतोय आणि सर्व्हर डाऊन केले जात आहेत पाकिस्तानकडनं, म्हणजेच या दाव्याची एक प्रकारे पुष्टी होती असं म्हणायचं का? आतापर्यंत पाकिस्तानच्या लष्करशाहीने दाऊद इब्राहिम हा आमच्या भूमीत नाही असा पवित्रा कायम घेतला होता। आणि आम्ही पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ ज्यावेळेला भारताच्या भेटीला आले होते त्यावेळेला म्हणाले दाऊद इब्राहिम मी ओळखत नाही, आमच्या भूमीवर नाही। अशा तऱ्हेची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तान ही जर बातमी खरी असेल तर फार सनसनीत थोबाडीत बसलेली आहे। आणि म्हणूनच पाकिस्तानचे सर्व्हर हे आज बंद झालेले दिसतात, कारण ही बातमी बाहेर कुठे फुटू नये याची आजही पाकिस्तानमध्ये दक्षता घेतली जात आहे। अर्थात या बातमीचा अजून शहनिशा व्हायचा आहे, पण 1993च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिमचा हात होता हे सप्रमाणात सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळे आपली जगापुढे नाचक्की होऊ नये, दहशतवाद्यांना कुठलाही आम्ही पाठिंबा देत नाही असं पाकिस्तानच्या जनतेची भलावण करणाऱ्या पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचं पितळ उघडं पडेल या भीतीने पाकिस्तानच्या सत्ताधीशांनी ही भूमिका घेतली असावी। नक्कीच उज्ज्वल निकम जी मुळात पाकिस्तानची सध्याची परिस्थिती आपण पाहिली आणि त्यात हे अशी जी चर्चा आहे ती मात्र जोर धरतीये। त्यातच ज्या पाकिस्तानी पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा ह्या प्रकारे जो दावा होतोय त्यालाच पुष्टी दिलेली पाहायला मिळतेय। ही एक सणसणीत थोबाडीत आहे पाकिस्तानसाठी असं म्हणता येईल? निश्चितपणे, कारण पाकिस्तान नुसतं पाकिस्तान भारताला फसवत नव्हतं तर गरीब अशा पाकिस्तानी जनतेला देखील, कारण दाऊद इब्राहिम सारख्या दहशतवाद्याला आश्रय देऊन आपण भारताचा रोष पत्करतो आहोत हे पाकिस्तानी जनतेपासून लपवून ठेवण्याचा पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचा कायमचा खटाटोप असायचा। विशेषतः पाकिस्तानची लष्करशाही यात अग्रक्रम होती आणि म्हणूनच भारतामध्ये दहशतवादी कृत्य करण्यात दाऊद इब्राहिम, विशेषतः 93च्या साखळी बॉम्बस्फोट खटला जो मी चालवला त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानचे काही हस्तक हे टायगर मेमन आणि इतर हे दुबईला एकत्र जमले होते। त्यावेळेला दाऊद इब्राहिमना त्यांना अभिवचन दिलं होतं की माझे स्मगलिंग चॅनल जे आहेत मुंबई मधले दिघी शेखाडी हे मी माझ्या हस्तकांमार्फत भारतामध्ये RDX नावाचं अतिशय मिलिटरी स्फोटक हे देईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही बॉम्बस्फोट ठरवा अशी संमती देणाऱ्या दाऊद इब्राहिम ला लपवण्याचा पाकिस्तानने आतापर्यंत खटाटोप केला। परंतु जर ही बातमी खरी असेल आणि दाऊद इब्राहिम हा याच्यावरती त्याच्या तब्येतीचं कारण खरं असेल तर पाकिस्तानला काय सांगावं, जनतेला काय सांगावं हा पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे। अगदी उज्ज्वल निकम जी, धन्यवाद तुम्ही दिलेली या सविस्तर माहिती।